हे गाइज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डेकोड बिट्स. सो गाइज आजच्या आपल्या HTML सिरीज पार्ट 16 मध्ये आपण हॉरिझॉन्टल लाईन या कन्सेप्ट बद्दल बघणार आहोत. जर दोन पॅराग्राफ्स मध्ये किंवा दोन डिव्स मध्ये जर तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हॉरिझॉन्टल रूल किंवा याचा जो टॅग आहे एलिमेंट आहे HTML चा तो यूज करू शकतात. सो कशा प्रकारे करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले we'll start our today's video. Let's get started. सो ते सोपा कन्सेप्ट आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. जर सपोज तुमच्याकडे मल्टिपल पॅराग्राफ्स असतील किंवा मल्टिपल डिव एलिमेंट असतील, स्पॅन एलिमेंट असतील, अँकर एलिमेंट असतील किंवा बटन असतील आणि त्या सर्व बटनच्या आत किंवा त्या जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या आत, दोन एलिमेंटच्या आत किंवा प्रत्येक एलिमेंटच्या नंतर जर तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन हवी असेल तर तुम्ही HR टॅगचा किंवा HR एलिमेंटचा यूज करू शकतात. सो कशा प्रकारे करायचं ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. सपोज माझ्याकडे मल्टिपल पॅराग्राफ्स आहेत किंवा मल्टिपल डिव एलिमेंट्स आहेत. तर आधी सर्वात आधी आपण पॅराग्राफ्स बघूया. सो आता मी इथे पॅराग्राफ डिफाईन करतो. सो एक पॅराग्राफ घेतला, पॅराग्राफ एलिमेंट, आणि त्यामध्ये काही टेक्स्ट टाकूया आपण. सो दिस इज अ फर्स्ट पॅराग्राफ. हा आपला फर्स्ट पॅराग्राफ आहे. त्यानंतर मी घेईल सेकंड पॅराग्राफ. हा माझा सेकंड पॅराग्राफ आहे. तर इथे सध्या आपण दोनच पॅराग्राफचा एक्झाम्पल बघणार आहोत. सो इथे जर तुम्ही ब्राउझरवर जाल तर तुम्हाला इथे दोन पॅराग्राफ्स दिसतील. हे बघा, इथे दोन पॅराग्राफ्स आहेत आपल्याकडे, पण या दोन्ही पॅराग्राफच्या आत म्हणजे इथे मला एक हॉरिझॉन्टल लाईन हवी आहे. तर त्या करण्यासाठी तुम्ही एक तर CSS चा पण यूज करू शकतात, अदरवाइज तुम्ही HR एलिमेंट जो आहे HTML चा त्याचा सुद्धा यूज करू शकतात. तर या ठिकाणी आपण HR एलिमेंटचा यूज करणार आहोत. तो अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. जस्ट तुम्हाला जो फर्स्ट पॅराग्राफ आहे त्यानंतर एंटर करायचं आहे आणि इथे तुम्हाला HR एलिमेंट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. जस्ट सेव्ह करूया आणि जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी आपल्याला एक जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी प्रिंट झालेली आहे दोन पॅराग्राफच्या आतमध्ये. सो अशा प्रकारे तुम्ही पॅराग्राफ डिव्हाइड करू शकता हॉरिझॉन्टली, किंवा एखादा डिव एलिमेंट आहे तर ते पण तुम्ही डिव्हाइड करू शकता विथ द हेल्प ऑफ हॉरिझॉन्टल लाईन. सो आता आपण इथे पॅराग्राफ बघितला. आता सपोज मला डिव करायचा आहे. सो मी इथे डिव घेईल आणि इथे आपण काही टेक्स्ट टाकूया. दिस इज अ div 1 आणि अगेन मी एक div 2 घेऊया आपण या ठिकाणी, div 2. सो आणि ह्या दोन डिवला मला जर डिव्हाइड करायचं असेल तर मी या ठिकाणी काय करेल, HR एलिमेंट घेईल आणि सेव्ह करेल. तर आपण जाऊया ब्राउझरवर आणि इथे जर ब्राउझर रिफ्रेश केलं तर तुम्ही इथे बघू शकता div 1 आणि div 2 या दोघांच्या आतमध्ये सुद्धा इथे एक हॉरिझॉन्टल लाईन प्रिंट झालेली आहे. जर तुम्हाला पॅराग्राफ आणि डिव सेपरेट करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकतात. तर जस्ट पॅराग्राफ आणि डिवच्या आत तुम्हाला इथे HR एलिमेंटचा यूज करायचा, सेव्ह करायचा. तर तुम्ही इथे पॅराग्राफ आणि डिव या दोघांमध्ये सुद्धा इथे डिस्टिंग्विश करू शकता किंवा जी हॉरिझॉन्टल लाईन आहे तिचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. जस्ट तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन हवी असेल कुठेही तर तुम्ही या HR एलिमेंटचा यूज करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. जर कन्सेप्ट समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज, नवीन कन्सेप्ट मी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओज किंवा ते कन्सेप्ट सुद्धा चेकआउट करू शकतात. आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.